नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर अधिक मासात म्हणजेच पुरुषोत्तम मास भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी 33 वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दर 33 महिन्यांनी येणाऱ्या या पवित्र महिन्यात 33च्या संख्येत दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. बजेटमध्ये राहून 33 वस्तूंचे दान कसे करावे याची संपूर्ण यादी आणि पद्धत खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत. अधिक मासाला 13वा महिना म्हटलं आहे. सूर्य 12 राशीत वर्षभर भ्रमण करत असतो. 32 महिने 16 दिवस व 4 घटकानंतर सूर्याला कोणतीही संक्रांत नसते. ज्या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते तो अधिक महिना मानला जातो. मंडळी, अधिक मास म्हटलं की ते 33 अनारचे हे समीकरण आपल्या डोक्यात पक्क असतं. पण खरं सांगा, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकालाच घरी अनारसे बनवणे किंवा विकत घेणे परवडत असं नाही. मग काय आपली भक्ती अपूर्ण राहणार का? तर मुळीच नाही. मंडळी, देवाला तुमच्या वस्तूंच्या किमतीपेक्षा तुमच्या भावाशी जास्त देणं घेणं असतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा बजेट फ्रेंडली वस्तू ज्या तुम्ही या अधिक मासात दान करू शकता. चला तर मग कमी खर्चात अधिक पुण्य कसं मिळवायचं ते पाहूया. सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणजे फळे 33 केळी दान करणे. हे खूप शुभ मानले जाते आणि ते खिशालाही परवडते. त्याचबरोबर तुम्ही 33 खारीक किंवा 33 बदाम एका ताटात ठेवून ते वाण म्हणून देऊ शकतात. हे खराब होत नाही आणि समोरच्या व्यक्तीलाही वापरता येतात. जर तुम्हाला एखाद्या आश्रमामध्ये किंवा गरजू मुलांना दान करायचे असेल तर 33 बिस्किटे पुढे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे अशा वस्तू ज्या खरंच कोणाच्या तरी कामाला येतील. 33 वातीचे पाकिट किंवा घरी बनवलेल्या 33 वाती तुम्ही दान करू शकता. हे दीपदान इतकेच महत्वाचं आहे. जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर 33 छोट्या तांब्या किंवा पितळेच्या पळ्या किंवा देवघरात कामाला येतील अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही देऊ शकता. त्यानंतर 33 रुमाल किंवा 33 जोड्या साध्या सुती वस्त्रांचे दान सुद्धा या महिन्यात खूप मोठे मानले जाते. मंडळी, माझ्या मते ज्ञानापेक्षा मोठे दान कोणतेच नाही. तुम्ही एखाद्या शाळेत किंवा गरजू मुलाला 33 वह्या किंवा 33 पेन देऊ शकता. त्याचबरोबर भगवद्गीतेचे छोटे 33 ग्रंथ किंवा श्रोतपोथ्यांचे दान करणे हे अधिक मासात अत्यंत फलदायी मानले जाते. जेव्हा कोणी ती पोथी वाचेल तेव्हा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यानंतर अजून एक पर्याय म्हणजे सुवासिनीसाठी सौभाग्य अलंकार. अधिक मासात सुवासिनींना बांगड्या दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही 33 बांगड्यांचा एक संच किंवा 33 डझन मोठे बजेट असल्यास देऊ शकता. हे दिसायला खूप सुंदर दिसते आणि त्याचा खर्चही कमी असतो. त्याचबरोबर नारळ किंवा खोबरे 33 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या किंवा 33 नारळ. कोणत्याही पूजेत नारळ हे पूर्ण तत्वाचं प्रतीक असतं. जर नारळ महाग वाटत असेल तर सुक्या खोबऱ्याच्या 33 वाट्या हा एक उत्तम आणि सुटसुटीत पर्याय आहे. याशिवाय तुम्ही सुपाऱ्या देखील देऊ शकता. सुपारीला गणपतीचे प्रतीक मानलं जातं. 33 सुपाऱ्या घेऊन त्यांना हळद कुंकू लावून दान करणे हे खूप शास्त्रोक्त मानलं जातं. हा सर्वात कमी खर्चात होणारा पण अत्यंत पवित्र असा पर्याय आहे. आता तुम्ही 33 वस्तू कोणतेही निवडा, पण त्यासोबत रुपयाचं नाणं ठेवायचं विसरू नका. दक्षिणेशिवाय दान पूर्ण होत नाही. 33 वस्तूंच्या वर 1 रुपयाचं नाणं ठेवा किंवा एकत्रित 33 रुपये दक्षिणा म्हणून ठेवा. यामुळे तुमच्या दानाला शास्त्राप्रमाणे पूर्णत्व मिळेल. तर मंडळी, तुमच्या खिशाला जे परवडेल आणि जे इतरांच्या कामाला येईल अशा 33 वस्तूंची निवड करा. 17 मे ते 15 जून या काळात तुम्ही काय दान करणार आहात ते नक्की ठरवा. या वस्तू दान करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर बघा, 33 वस्तू दान करण्यापूर्वी त्या भगवान विष्णूंना किंवा विष्णुप्रिय लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. दान करताना मनामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता भक्तिभावाने दान करावे. ही दान अधिक मास संपेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. या वस्तू तुम्ही एकाच वेळी, उदाहरणार्थ एकाच ब्राह्मणाला किंवा गरजूंना किंवा दिवसभरात थोड्या थोड्या करूनही तुम्ही दान करू शकता.